चला तर आज आपण बनवणार आहोत मसूर बिर्याणी। मसूर बिर्याणीसाठी आपल्याला लागणार आहेत हे भिजवलेले मसूर, हा कांदा, आलं लसूण पेस्ट, दही, ही पुदिन्याची स्वच्छ धुवून घेतलेली पानं आहेत आणि हे तळलेला कांदा आणि हे खडे मसाले आहेत। त्याच्यामध्ये मी हे तेजपान आहे आणि दालचिनीचे 4-5 तुकडे आहेत, हिरवी वेलची आहे, हे लवंग आहेत, काली मिरीचे दाणे आहेत आणि हे शहाजिरं घेतलंय मी आज बिर्याणीसाठी आणि हे काय म्हणतात त्याला जायत्रीचं एक फूल घेतलंय आणि हे बटाटे आहेत ते असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे टोमॅटो आणि 2 अशी मधी कट करून घेतलेली हिरवी मिरची आहे। आता आपण ह्या कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल छानपैकी असं गरम झालेलं आहे। ह्या तेलामध्ये मी जो तळलेला कांदा आहे तो तळून घेतलेला होता आणि त्या तेलामध्येच आपण आता या मसूरला फोडणी देणार आहोत। आता ह्या तेलामध्ये जाणार तेजपान, 2 वेलची, 3 लवंगा, 5-6 काली मिरीचे दाणे, 3 दालचिनीचे तुकडे आणि 1 जायत्रीचं हे फूल आहे ते आणि हे शहाजिरं। शहाजिरं छानपैकी तडतडल्यानंतर त्याच्यात हा बारीक उभा चिरलेला पातळ असा कांदा, हे कांदे मी 4-5 घेतले, तुम्ही अंदाजे घेऊ शकता। कांदा लवकर फ्राय होण्यासाठी मी हे झाकण ठेवते, त्यामुळे कांदा लवकर फ्राय होईल। हे बघा कांदा कसा लालसर मस्त असा मऊ झालेला आहे। एकदम असा मऊ लुसलुशीत झालेला आहे। आता त्याच्यामध्ये हा टोमॅटो, पण छानपैकी असा फ्राय करून घ्यायचा। दोन मिनिटं झाकण ठेवायचं जेणेकरून टोमॅटो पण लवकर शिजला जाईल। हे बघा टोमॅटोला छानपैकी पाणी सुटलेलं आहे, म्हणून तुम्ही बिर्याणी करताना नेहमी थोडंसं असं झाकण 5-5 मिनिटं ठेवत जा, जेणेकरून कांदा आणि टोमॅटोला पाणी सुटेल। नाहीतर बिर्याणी करताना कांदा आणि टोमॅटो फ्राय करण्यासाठी बराचसा वेळ जातो, त्यामुळे 5-5 मिनिटाचं मध्ये मध्ये झाकण ठेवत जा। हे बघा छानपैकी असं पाणी सुटलेलं आहे आणि तो लगेच फ्राय झाला, नाहीतर खूप वेळ जातो आपला। आता त्याच्यात जाणार 2 हिरवी मिरची आणि मी ही आलं लसूण पेस्ट टाकते। पण अशी तेल सुटेपर्यंत चांगली या कांदा टोमॅटो मध्ये फ्राय करून घ्यायची। परत आपण 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊया। हे बघा आपली आला लसूणची पेस्ट पण छानपैकी फ्राय झालेली आहे, तिला पण तेल सुटलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी हे दही टाकते। दही पण असं छानपैकी फ्राय करून घेते। आणि नंतर मी त्याच्यामध्ये हे कापलेले बटाटे टाकते, कारण का बटाटे लवकर शिजत नाही, म्हणून मी त्यांना 5 मिनिटं असं
तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. मसूर मी नंतर टाकणार आहे. हे तेलामध्ये फ्राय करून घेते. तुम्ही यात उकळून बटाटे त्याचे काप करून पण टाकू शकता, पण जर ते कच्चे टाकलात तर टेस्ट चांगली येते. परत एकदा मी 2 मिनिटांसाठी झाकण ठेवते. हे बघा, बटाटे असे किंचित असे फ्राय झालेले आहेत. त्याचं थोडासा असा कलर चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल. आता त्याच्यामध्ये जाणार हळद, हा घरचा मसाला, तो मी 3 चमचे टाकते. कलर साठी लाल मिरची पावडर. आपण नेहमी वेगवेगळ्या बिर्याणी खातो, जसं की चिकन बिर्याणी, व्हेजिटेबल बिर्याणी. तर त्याच्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल बिर्याणीला ऑप्शन असते ही एकदा मसूर बिर्याणी करा, ती खूपच छान लागते. आणि व्हेजिटेबल बिर्याणी बनवण्यासाठी कसं आपल्याला वेगवेगळ्या भाज्या लागतात, त्यामुळे काही वेळेस आपल्या घरामध्ये त्या भाज्या अवेलेबल नसतात. त्यामुळे कधीतरी तुम्ही एकदा पटकन असं घरातल्या साहित्यामध्ये ही मसूर बिर्याणी करून बघा. कारण का मसाले तर आपल्या घरात असतात आणि मसूर पण असतात. त्यामुळे तुम्ही व्हेजिटेबल बिर्याणीच्या जागी एकदा ही मसूर बिर्याणी करून बघा. ती चिकन बिर्याणीच्या आणि व्हेजिटेबल बिर्याणीच्या पेक्षा खूपच छान होते. आता त्याच्यामध्ये जाणार मसूर. आता मसूर या मसाल्यामध्ये असे छानपैकी फ्राय करून घ्यायचे. परत एकदा आपण झाकण ठेवून घेऊया. आता मी त्याच्यात अंदाजे मीठ टाकून घेते. हे बघा, आपले मसूर शिजलेले आहेत. ते जास्त शिजवायचे नाही, असे मध्यमच असे थोडेसे कडक असले पाहिजेत. या प्रकारे बटाटा पण शिजलेला आहे. बिर्याणी मसाला, आता ही मी बारीक चिरलेली पुदिन्याची पानं टाकून घेते. पुदिन्याची पानं नेहमी आपण जी आला लसूणची पेस्ट करतो त्याच्यात घ्यायची नाही, कारण का मग तिचा कलर थोडासा, पुदिन्याचा कलर कसा थोडासा असा काळा होतो आणि मग बिर्याणीला पण थोडासा असा काळसर कलर येतो. त्यामुळे पुदिन्याची पानं नेहमी कट करूनच टाकायची. हे बघा, अशा प्रकारे आपली मसूर बिर्याणीची जी भाजी आहे ती रेडी झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हा तूप आणि हा तळलेला कांदा. मसूर बिर्याणीसाठी जो मी राईस करणार आहे त्याच्यासाठी मी हा राईस अर्धा तास भिजवून ठेवलेला आहे आणि हे पाणी गरम केलेलं आहे त्याच्यासाठी. त्या पाण्यामध्ये मी आता खडे मसाले टाकून घेते. ही तेजपान, दालचिनीचे तुकडे, लवंग आणि काली मिरी, शहाजिरं, 2-3 हिरव्या वेलच्या, मीठ टाकते. थोडासा असा लिंबाचा रस टाकते. लिंबाचा रस टाकल्याने तांदूळ हा पांढरा शुभ्र होतो आणि मोकळा पण होतो. आणि मी 1 चमचा या पाण्यामध्ये तूप टाकून घेते. तुपामुळे काय होतं की जो राईस आहे ना तो असा छान लागतो चवीला आणि असा त्याला असा सुंदर असा एक कोटिंग येतो तुपाचा. आता या पाण्याला उकळी येऊन दिल्याच्या नंतर आपण त्याच्यात हे धुवून घेतलेला राईस टाकून घेऊया. तर ह्या पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे.
आता त्याच्यामध्ये आपण हा तांदूळ सोडून घेऊया। हे बघा आपला राईस झालेला आहे या प्रकारे। हा आपला असा राईस रेडी झालेला आहे। आणि ही कोथिंबीर आणि जो आपण हा राईस करून घेतलाय तो आपण त्याच्यावरती टाकून घेऊया। राईसवर पण थोडंसं असं तूप पसरवून घेऊया। अशा प्रकारे सगळा राईस आपण टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यावर जाणारा हा सुका कांदा तळलेला, ही कोथिंबीरची पानं, ही पुदिन्याची पानं। परत एकदा मी तूप सोडून घेते आणि हे मी पण ठेवून 10-15 मिनिटाचा असं दम देते। तुम्ही त्याच्या खाली एखादा चपातीचा तवा पण ठेवू शकता जेणेकरून तुमची बिर्याणी लागणार नाही। हे पहा, अशा प्रकारे आपली मसूर बिर्याणी रेडी झालेली आहे। तुम्ही आवर्जून करून बघा, तुम्हाला पण आवडेल। तुम्ही एकदा ही मसूर बिर्याणी करून बघा आणि कशी वाटली ती मला कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।